हाय हॅलो नमस्कार. प्रिया पारकर इथं गुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आता सण समारंभ येत आहेत आणि काठापदराच्या म्हणा किंवा कुठल्याही प्रकारच्या आपल्याला साड्या नेसावेशा वाटतात, पण त्याच्यासाठी मोठा प्रश्न असतो की अरे ब्लाऊजचं काय. कारण कधीतरी असं होतं की आपण वजन एक तर कमी केलेलं असेल किंवा जुने ब्लाऊज आपल्याला नको असतील किंवा काही काहींना नव्याने साड्या नेसायच्या असतात किंवा तरुण मुली आहेत की ज्या सणा समारंभाला साड्या नेसतात, तर त्यांच्यासाठी एक असं भन्नाट ऑप्शन मी आज घेऊन आली आहे. जसं मी मला गोल्डन कलरचं ब्लाऊज हवं होतं म्हणून मी सर्च करत होती, तर ते करता करता मला इतकं छान असं मस्त भन्नाट ब्लाऊज मिळालेलं आहे. आणि सिल्कचा कपडा आहे हा आणि प्लस स्मोकिंग किंवा स्ट्रेचेबल इलॅस्टिकचा पण त्याच्यात भाग आहे. तो कुठे, तर हे बघा, हा हात आपला जिथं फोल्ड होतो तिकडे हे खाली, आणि हे ब्लाऊज पण छान लांब आहे आणि शेवटपर्यंत हे इलॅस्टिकचं किंवा स्मोकिंग आहे, स्ट्रेचेबल आहे. हा पॅटर्न त्यांनी तिथे पूर्ण दिलेला आहे. म्हणजे कसं की घरात दोघी तिघी असतील लेडीज तर एकाच्या साईडचं मागवलं, त्याच्यापेक्षा कोणी हेल्दी असेल तर त्यांना पण ते होईल, म्हणजे एकाच ब्लाऊजमध्ये सगळ्यांची कामं होऊन जाते. आणि त्यामुळे असे ब्लाऊज असले की दुसऱ्या याच्यात मी गोल्डन घेतलं, पण वेगवेगळे पॅटर्न आहेत, वेगवेगळे कलर आहेत, वेगवेगळे डिझाईन आहेत, तर तसे मग वेगवेगळे आपण घेऊ शकतो. आणि हे काहीतरी ना 1600 समथिंगचं MRP होती, पण सेलमध्ये म्हणजे मला ते काहीतरी 900च्या आसपास मिळाले. आणि मी आपली हॅपी आहे. एकतर कपडा पण आहे प्लस स्ट्रेचेबल आहे म्हणताना, कारण फुल स्ट्रेचेबल किंवा टी शर्ट टाईप आपण घालतो किंवा रेडीमेडही घेतो, ऑनलाईन मागवतो अडल्या पडलेल्याला की साडीवरचं ब्लाऊज आपल्याला वेळेत शिवून मिळणार नाहीये, किंवा कधीतरी असं अचानक काहीतरी प्रोग्राम ठरतात आणि अचानक ब्लाऊज हवं असतं, तर तेव्हा आपण काही ना काही जुगाड करतो. पण ते रेडीमेड ब्लाऊज म्हणा किंवा शॉर्ट जसं क्रॉप टॉपवर पण मी बऱ्याच वेळा स्टाईल केलेलं आहे, कारण माझ्याकडे तेव्हा हा पर्याय नव्हता म्हणून. पण आता हा पर्याय मिळाल्यावर मी खुश आहे. तर तेव्हा त्यावेळेस पण आपण काही ना काही जुगाड करून ते ब्लाऊज घातले, ती वेळ मारून नेली. पण आता हे खूप छान ऑप्शन आले, तर काय ह्याचा आपण फायदा घेऊ नये म्हटलं. तर मी ना ह्याच ब्लाऊज घालून काठपदराच्या साडीवर एक शॉर्ट अपलोड केलेला आहे. मुद्दामून तेव्हा मी काठपदराची साडी नेसली होती की काठपदराच्या साडीवर अर्थातच ते गोल्डन असल्यामुळे छान वाटत होतं. पण आज मी ही माझी डिझायनर साडी आहे, बघतातच आहे तुम्ही, तर त्याच्यावर पण मी हे घातलेलं आहे. आणि एका कॉटनच्या साडीवर पण मी ते घालून बघितलं ना, तर खूप छान वाटत होतं. म्हणजे एकच ब्लाऊज आपण वेगवेगळ्या साड्यांवर पण इझिली घालू शकतो. कपडा प्लस स्ट्रेचेबल हे जे असं कॉम्बिनेशन आहे ना, त्याच्यामुळे आता आपल्याला फायदा झालाय की आधीच्या पण आपल्या साड्या आपण ठेवून दिलेल्या असतात बऱ्यापैकी, आवडतात म्हणून त्या सगळ्या साड्यांना जरा ऊन लागेल म्हणजे आपल्या घातल्या जातील. आणि दुसरा असाही मुद्दा आहे की आता ब्लाऊजचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालाय, म्हणजे आपण देतनादर साड्या खरेदी करू शकतो. मी Amazonवरून हे ब्लाऊज घेतले, त्याची लिंक पण तुम्हाला देते, आणि जर तुम्हाला गरज वाटली तर नक्की घ्या. मिशोवरून मागवलेली साडी तुम्हाला दाखवते. आता गौरी आई येत आहेत, तर गौरीसाठी मी साडी घेतली आहे. प्राजक्ताच्या फुलांची साडी मला ना खूप दिवसापासून घ्यायची इच्छा होती, तर मी असंच बघत होती की मी काय घेऊ या वेळेला गौरीसाठी. आणि मी शक्यतो शिफॉन म्हणा किंवा थोड्याशा वजनाला हलक्या फुलक्या आणि जास्त करून कॉटनच्या साड्या. आता तुम्ही माझा व्हिडिओ बरेच दिवसांपासून बघतायत म्हणताना तुम्हाला कळालं असेल की मी किती त्या कॉटनच्या प्रेमात असते. तर म्हणून ही कॉटनची साडी घेतली. हँडलूमची साडी आहे ही, जाड बऱ्यापैकी हे कॉटन. आणि सुरुवातीचा साडीचा साधारण एक थोडासा हिस्सा सोडला ना तर प्लेन आहे साडी, आणि मग पूर्ण साडीभर वरपासून खालपर्यंत हे असे सगळे प्राजक्ताची सगळी फुलं आहेत. आणि हे त्यालाही असे टॅसल्स पण दिलेत. हे बघा, खूप सुंदर आहे साडी. आणि माझ्या ना ह्या ब्लाऊजवर सुद्धा मी ही साडी म्हटलं अशी म्हणजे जस्ट ठेवून बघितली होती, तर ती पण ह्याच्यावर खूप छान जाते. तर मी आता वाट बघते एकदा कधी गौरी आई येत आहेत आणि मग मी नंतर ती साडी फॉल बेडिंग करेल आणि मग नक्की तुम्हाला मी दाखवेन. या साडीची पण लिंक मी तुम्हाला देते, तुम्हाला गरज वाटली तर नक्की घ्या. याच्या आधी पण मी अशा कॉटनच्या साड्या मिशोवरून घेतलेल्या आहेत आणि सगळ्यात छान निघाल्या, किंवा कोणाला गिफ्ट म्हणून पण दिल्या, तर त्यांना पण त्या खूप आवडल्या. आणि मला तर आवडतातच आवडतात.
म्हणून म्हटलं चला यावेळेस मला हे खूप छान ऑप्शन दिसलं आणि किंमत पण त्याची खूप जास्त नाही आहे. आय थिंक 400च्या आसपास आहे का काय, मला तर एक्झॅक्ट आठवत नाही. मी तुम्हाला लिंक देते आणि मग तुम्हाला गरज वाटली तर घ्या. मागच्याही माझ्या एका व्हिडिओमध्ये मी बोलली होती की अशा रिझनेबल गोष्टी म्हणण्यापेक्षा रिझनेबल किंवा पैशाचा मुद्दा आहेच, विनाकारणचा पैसा उधळायचा नाही किंवा खर्च नाही करायचा. तर जर स्वस्तात मस्त असे काय काय ऑप्शन येत आहेत ना, तर ते मी प्रिफर करते. कारण ब्लाऊजचं तर तुम्हाला सांगितलं की ब्लाऊज आपण काही ना काही जुगाड करतोच घरात असलेलं, किंवा आता हे तर मला खूपच छान मिळालंय. पण रिझनेबलमध्ये असे छान आवडीचे ऑप्शन मिळाले ना, तर ते पण मला खूप आवडतं आणि मी मस्तपैकी ते असं एन्जॉय करते. तेव्हा मी बघत नाही अरे आता ह्या एवढ्या मोठ्या फंक्शनला जायचंय आणि मग मी 400-500ची साडी नेसू का, नाही. त्या साडीचं मोल माझ्या हृदयात असतं की नाही, ही माझी आवडलेली साडी, ही मला खूप आवडते, ह्याच्यात मी कम्फर्टेबल असते आणि त्यामुळे मी ते जास्त छान माझा चेहरा खुलतो म्हणा, किंवा मी ती साडी जास्त छान प्रेझेंट करू शकते, कॅरी करू शकते. हा फक्त मी विचार ठेवते आणि तसं होतं. तुम्ही पण करून बघा. कारण उगाच आपल्याला पेलवत नाहीयेत अशा जड भरजरी साड्या नेसायच्या आणि ते आपण व्यवस्थित त्याच्यात वावरू शकत नाही किंवा कम्फर्टेबल नाही होत आपण, तर मग ते सगळं आपल्या हालचालीवर चेहऱ्यावर ते सगळं दिसतं. त्याच्यापेक्षा जे आपल्याला आवडतं, कम्फर्टेबल आहे आणि असे स्वस्तातले मस्त ऑप्शन पण मस्त छान नेसायचं, घालायचं जे पण असेल ते, आणि तो प्रोग्राम म्हणा, ती वेळ म्हणा छान मस्त निभावून न्यायची. आपल्याला त्या गोष्टीसाठी आनंद होतोय ना, बस आपलं महत्वाचं आहे सगळ्यात. साडीतला एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायला विसरली मी. साडीला ना शाईन पण आहे बऱ्यापैकी, धूपछाव आहे साडी. आपण बघितली ना अशी, हे बघा की असे डबल कलरही दिसतात त्याच्यात. शाईनमुळे तो असा धूपछावचा इफेक्ट दिसतोय. आणि तुम्हाला आता कॅमेऱ्यात कितपत काय दिसतं आहे शाईन कळत नाहीये, पण प्रत्यक्षात ना बऱ्यापैकी शाईन आहे त्याला. हे बघा कलर आणि एम्ब्रॉयडरी, आता मशीन एम्ब्रॉयडरीच आहे पण एकदम व्यवस्थित केलेली आहे ती. ही बघा, आता ही माझ्याकडे एक कॉटनची साडी आहे, एकदम सॉफ्ट आहे. आय थिंक मल कॉटन म्हणतात तसं काहीतरी आहे ही. आणि त्याच्यावर पण हे ब्लाऊज बघा किती छान दिसतंय, मस्त वाटतंय ना. म्हणजे कॉटन साडी म्हणा, काठपदराची आहे किंवा डिझायनर साडी आहे, तर कशावरही तुम्ही हे ब्लाऊज मस्तपैकी घालू शकतात आणि आपले आता येणारे सण समारंभ मस्त एन्जॉय करू शकतात. मी अजून एका साडीवर तुम्हाला हे ब्लाऊज घालून दाखवते. अजून एका कॉटनच्या साडीवर मी हे ब्लाऊज तुम्हाला घालून दाखवते. बघा किती छान दिसतंय. म्हणजे ना हे असं मी ब्लाऊज मुख्य म्हणजे साड्या का वेगवेगळ्या दाखवल्या की या कुठल्याही प्रकारच्या साड्या गोल्डन ब्लाऊजवर, आणि खूप चमकीला पण नाहीये, त्यामुळे थोडं काय म्हणतो ना असं सेटल कलर आहे म्हणताना तो जाऊ शकतो आपल्या कुठल्याही टाईपच्या साड्यांवर. आणि एखादं असं ब्लाऊज घेऊन बघितलं की मग नंतर मॅचिंग अगदी, किंवा आणि कसली काय आवड असेल किंवा बेसिक कलर आपले लाल, हिरवं, निळं, पिवळं, तर ते पण ब्लाऊज ह्या टाईपमध्ये घेऊ शकतात. हे आता ऑनलाईन मी ॲमेझॉनवर घेतलेलं ब्लाऊज आहे. तसेच बरेच अजून ऑप्शन दुसऱ्या कंपनीचे पण असू शकतील. तर तुम्हाला ट्राय करायचं असेल किंवा याच्यापेक्षा अजून थोडीफार कमी किमतीचं घेऊन बघायचं असेल तर तसं सुद्धा तुम्ही बघू शकतात. चला आज इथेच थांबते, परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःला आवडेल तसं जगा आणि मुख्य म्हणजे स्वतःला कम्फर्टेबल होईल असे छान सणा समारंभाला कपडे घ्या. स्वस्त मस्त छान आवडणारे ऑप्शन निवडा आणि आपले सण समारंभ छान यादगार बनवा अशी तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करते. बाय.